मग सकाळी अण्णासाहेब मगरला दिवसभर नोकरी करायची आणि संध्याकाळी परत दुपारी 3 वाजता जाऊन विद्यापीठामध्ये रिसर्च करायचं. असा उपक्रम सुरू झाला. हे करत असताना 97 साली मला पी-एच-डीची डिग्री मिळाली आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी पी-एच-डी मिळाली, त्यावेळी असं वाटायला लागलं, का अरे एज्युकेशनमध्ये काहीतरी आपल्याला करता यायला पाहिजेत आणि संशोधनाची आवड लागली. मग पी-एच-डी करत असताना घरची परिस्थिती सगळं सांभाळून लग्न झाल्यानंतर पत्नीने खूप महत्त्वाची साथ दिली आणि पत्नीच्या केवळ लग्न जरी झालं तरी पत्नी म्हणायची, "नाही, नाही, तुमची पी-एच-डी झाली पाहिजे." हं, हं. माझ्यासाठी माझी पत्नीही हायस्कूलवरती टीचर आहे. त्यामुळे त्यांनी खूप मला मदत केली आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमी थोडी-थोडी निर्माण व्हायला लागली. मग मी कॉन्फरन्सला भाग घ्यायला लागलो, प्रोजेक्ट लिहायला लागलो. महाविद्यालयातली सगळी छोटी-छोटी कामं करायला लागलो. मग एन-एस-एस असेल, ह्या सगळ्या ह्याच्यामधनं ॲक्टिव्हिटीमध्ये पुढं राहत राहायला लागलो. पण संशोधन कधी सोडलं नाही. कुठेही विज्ञान प्रदर्शन असलं का छोटा प्रयोग करायचा. त्यामुळं महाविद्यालयामध्ये राहून संशोधनाची गोडी लागली मला. आणि ज्यावेळी मग मला पी-एच-डी मिळाली, त्यावेळी माझ्या गावाने सत्कार केला. एका कॉन्फरन्समध्ये मला तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार मिळाला. तिथं अजून अरे म्हटलं आपल्याला यश मिळतंय. आपण आहोत, काहीतरी आपल्यामध्ये आहे. कारण मुळातच शिवनेरीच्या पायथ्याशी जन्म झाल्यामुळे हा एक योगायोग आहे. बाबूगणूसारख्या हुतात्म्याच्या गावामध्ये जन्म पावन झालेल्या त्या भूमीतनं कुठेतरी एक नवीन अंकुर आपल्याला ऊर्जा यायला लागली होती.